नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बीकॉम नंतर पुढे काय हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह. बीकॉम नंतर आपल्याला पुढे कोणकोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. व तसेच बीकॉम नंतर बीकॉमच्या विद्यार्थ्यांना काय काय करता येतं, कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, कोणकोणते रोजगाराची संधी उपलब्ध आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. बीकॉम नंतर अनेक संधी आपल्या समोर उपलब्ध आहेत, पण त्यापैकी आपल्या समोर असणारा सर्वात मोठा प्रश्न, मी कुठली वाट निवडू, बरोबर आहे. तर या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. मित्रांनो, बीकॉम ही पदवी किंवा बीकॉम ही पदवी पूर्ण केल्यावर आपल्याला व्यवसाय, उद्योग, व्यापार, बँकिंग, अर्थशास्त्र यासारख्या विषयांबद्दल भरपूर ज्ञान मिळते व तसेच कंपन्या, उद्योग, व्यापार अशा प्रकारच्या विषयांचं आपल्याला भरपूर ज्ञान ह्या बीकॉमच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी बीकॉम पूर्ण झाल्यानंतर आपण यासारख्या फील्डकडे जर वळालो तर आपल्याला लवकरात लवकर आपण त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, आपण काय काय करू शकतो. बीकॉम ही पदवी पूर्ण झाल्यावर आपण पुढील गोष्टी करू शकतो. कोणकोणते बघा. उच्च शिक्षण आहे, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन असं म्हणतो. मग PG मध्ये आपण कोणकोणते कोर्सेस करू शकतो ते आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, ज्याला आपण प्रोफेशनल कोर्सेस असं म्हणतो. त्यामध्ये आपण काय काय करू शकतो. त्याचबरोबर काही प्रायव्हेट जॉब्स असतील, गव्हर्नमेंट जॉब्स असतील, तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जास्त संधी आहेत त्या आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि त्याचबरोबर बीकॉमचे विद्यार्थी हे स्वतःचा व्यवसाय उभारून देखील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात, इतकी धमक या बीकॉमच्या विद्यार्थ्यांमध्ये असते. तर बघा, आपण बीकॉमचे विद्यार्थी काय काय करू शकतो याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूयात. सर्वात महत्त्वाचं, जर बीकॉम नंतर आपल्याला पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी हायर एज्युकेशन ऑप्शन आपल्याकडे आहे, त्याला आपण PG असं म्हणतो, पोस्ट ग्रॅज्युएशन, बरोबर आहे. तर PG मध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कोर्स आहे ते MCOM, ज्याला आपण मास्टर ऑफ कॉमर्स असं म्हणतो. बीकॉम झाल्यानंतर आपण सहजरित्या MCOMला कुठेही प्रवेश घेऊ शकतो. काही विद्यापीठामध्ये MCOMच्या प्रवेशासाठी CET एक्झाम असते, तर काही विद्यापीठामध्ये MCOMचं प्रवेश हे डायरेक्ट बीकॉमच्या मेरिटवर प्रवेश मिळते. पण काही विद्यापीठामध्ये मात्र MCOMच्या प्रवेशासाठी CET एक्झाम द्यावी लागते. बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी काही फील्ड आहेत, स्पेशलायझेशन आहे, जसं की MCOM इन अकाउंटिंग आहे, MCOM तुम्ही फायनान्समध्ये करू शकता, MCOM बँकिंगमध्ये करू शकता, MCOM टॅक्सेशनमध्ये करू शकता, MCOM कॉस्टिंगमध्ये करू शकता. आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला जे जास्त आवडतं त्या विषयामध्ये आपण MCOM करावं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला बँकिंगमध्ये करिअर करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी MCOM बँकिंगमध्ये करावं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यामध्ये अकाउंटंट वगैरे होण्याची जास्त संधी उपलब्ध असतील तर त्या विद्यार्थ्यांनी MCOM अकाउंटिंगमध्ये करावं. MCOM हे 2 वर्षाचा कोर्स आहे, MCOM फर्स्ट इयर आणि MCOM सेकंड इयर. त्यानंतर
पीजी मध्ये आणखी एक महत्वाचा ऑप्शन आहे MBA. MBA साठी तुम्ही एलिजिबल आहात, MBA तुम्ही करू शकता. MBA साठी मात्र CET एक्झाम असते, जे शासनामार्फत घेतली जाते. CET एक्झाम मात्र आपल्याला द्यावी लागते, ज्याला आपण मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो. MBA आपण करू शकतो. MBA हे देखील 2 वर्षाचा कोर्स आहे. याच्यामध्ये देखील स्पेशलायझेशन आहे, जसं की फायनान्स आहे, HR आहे, मार्केटिंग आहे, इंटरनॅशनल बिझनेस आहे. आपल्या आवडीनुसार आपण MBA मध्ये ह्या विषयाप्रमाणे स्पेशलायझेशन विषय निवडून MBA करू शकतो. हे झाले 2 महत्वाचे PG कोर्सेस. तिसरा आणखी एक महत्वाचा आहे MA इकॉनॉमिक्स. BComच्या विद्यार्थ्यांना MA इकॉनॉमिक्स हा कोर्स करता येतं. MA इकॉनॉमिक्सला प्रवेश मिळते, कारण BComच्या विद्यार्थ्यांना अगदी 11वी पासून ते BCom लास्ट इयर पर्यंत अर्थशास्त्र हा विषय असतो. त्यामुळे BComचे विद्यार्थी MA इकॉनॉमिक्सला एलिजिबल आहेत. MA इकॉनॉमिक्स BComचे विद्यार्थी करू शकतात. हे झाले 3 महत्वाचे PG कोर्सेस, जे हायर एज्युकेशनसाठी आपण पुढं ह्यांची निवड करू शकतो. यापैकी कोणताही आपण एखादा कोर्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काही प्रोफेशनल कोर्सेस, काही व्यावसायिक अभ्यासक्रम. BCom नंतर आपण काय काय करू शकतो बघा. आपल्या वाणिज्य क्षेत्रातील जे सगळ्यात उच्च पद मानलं जातं CA, चार्टर्ड अकाउंटंट आहे, हे आपण करू शकतो. त्यानंतर CS आहे, ज्याला आपण कंपनी सेक्रेटरी, कंपनी सचिव असं म्हणतो, ते आपण करू शकतो. त्याचबरोबर CMA, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. तर ह्या महत्वाच्या 3 प्रोफेशनल कोर्सेस आहेत, हे आपण करू शकतो. CA आहे, CS आहे आणि CMA. तर अशा पद्धतीनं हे 3 महत्वाचे प्रोफेशनल कोर्सेस आपण BCom नंतर करू शकतो. त्याचबरोबर BCom करत करत देखील तुम्ही CA, CS किंवा CMA चा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. तुम्ही त्या ठिकाणी CA, CS, CMA ला प्रवेश घेऊ शकता. BComच्या विद्यार्थ्यांना इतर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांपेक्षा हा सिलेबस किंवा हा अभ्यासक्रम थोडाफार सोपा जाईल. ठीक आहे. तर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये BComचे विद्यार्थी CA, CS, CMA यासारखे महत्वाचे कोर्स आपण निवड करू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रोफेशनल कोर्सेस BCom नंतर काही इंटरनॅशनल कोर्सेस देखील आहेत, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम असं म्हणतो. त्याच्यामध्ये खूप सारे कोर्सेस आहेत. मी फक्त काही महत्वाच्या आणि मोजके कोर्सेस या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. जसे की CPA आहे, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. त्यानंतर CFA आहे, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. त्यानंतर ACCA आहे, असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट. त्यानंतर CIMA आहे, चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स. तर अशा पद्धतीनं ह्या काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे काही कोर्सेस आपण करू शकतो. BComच्या विद्यार्थ्यांना ह्यामधील कोर्स करता येतात, किंवा जे विद्यार्थी किंवा ज्या मुलांना परदेशात जाण्यासाठी जास्त इच्छा आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हे खूप सोयीस्कर आहे आणि संधीचं आहे. जर तुम्ही हे कोर्स केलात आणि या परीक्षेमध्ये पास झालात तर तुम्हाला परदेशामध्ये व तसेच ज्या काही मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, ज्याला आपण MNCs असं म्हणतो, बहुराष्ट्रीय कंपन्या, या कंपन्यामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी प्राप्त होतात. तर अशा पद्धतीनं ह्या काही इंटरनॅशनल लेवलचे कोर्सेस करून आपण आपला रोजगार निवडू शकतो. त्यानंतर काही शॉर्ट टर्म कोर्सेस देखील आहेत, जे कमी कालावधीमध्ये असतात. जे तुम्ही पुण्यात वगैरे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कोर्सेस बघायला मिळतात. जसं की फायनान्शियल ऑफिसर आहे, कंपनी अकाउंट ऑफिसर आहे, ज्याला आपण CAO असं म्हणतो.
डिजिटल मार्केटिंग फील्डमध्ये काही कोर्सेस आहेत. डाटा अनालिस्ट आहे, त्यानंतर टॅली आहे सगळ्यात महत्त्वाचं, GST आहे, त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये आणि सॅप आणि ERP अकाउंटिंग सिस्टीम यासारखे काही कोर्सेस आहेत स्पेशलाइज्ड शॉर्ट टर्ममध्ये, जे प्रायव्हेट कोर्स आहेत हे आपण करू शकतो. पुण्यामध्ये जर आपण गेलो तर 6 महिने, 1 वर्ष, 11 महिने अशा पद्धतीचे कोर्सेस असतात आणि हे कोर्सेस करून आपल्याला IT कंपन्यामध्ये चांगली नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आपण यापैकी एखादा कोर्स केला तरी पण काही हरकत नाही. त्यानंतर पुढे आहे करिअर ऑप्शन आफ्टर बीकॉम, गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी. बघा, ज्या मुलांना सरकारी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, सरकारी नोकरी मिळवायची आहे, अशा विद्यार्थ्यांना खूप साऱ्या संधी आहेत. जसं की बँकिंग सेक्टर आहे. बँकिंगमध्ये SBIच्या काही परीक्षा होतात, IBPIच्या परीक्षा होतात, RBIच्या होतात, नाबार्डच्या होतात. जेवढ्या काही सरकारी बँका आहेत त्या सरकारी बँकांची परीक्षा ही IBPS घेते. त्याचबरोबर काही खाजगी बँका असतात, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, ह्या बँका स्वतः त्या एक्झाम कंडक्ट करतात. त्याचबरोबर काही DCC बँक, ज्याला आपण जिल्हा मध्यवर्ती बँका असं म्हणतो, तर त्या ठिकाणी त्या बँका स्वतः परीक्षा घेतात. तिथेही तुम्हाला चांगली सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर काही सिव्हिल सर्व्हिस, बघा, UPSC MPSC लेवलच्या परीक्षा आपण देऊ शकतो, कारण UPSC MPSC मध्ये एनी ग्रॅज्युएटच्या पोस्ट असतात. त्याचबरोबर काही पोस्ट हे फक्त BCom बेस्ड असतात. काही पोस्ट जसे की जे अकाउंट रिलेटेड असतात त्या पोस्ट BCom ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे, तर त्या तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर रेल्वे एक्झाम आहे. रेल्वेचे एक्झाम सगळे RRB घेतात. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. त्यानंतर SSC आहे. आता रेल्वे आणि SSC मध्ये देखील काही अकाउंटिंगचे फील्ड आहेत, ऑडिटिंगचे फील्ड आहेत. तिथं देखील काही पोस्टमध्ये आपल्याला BComच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे. तिथं आपण परीक्षेचं फॉर्म भरून अभ्यास करून ही परीक्षा पास झाली की आपल्याला नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर BComचे विद्यार्थी इन्शुरन्स कंपन्यामध्ये, LIC कंपन्यामध्ये असतील तर तिथेही चांगली सुवर्ण संधी आहे. आणि काही पब्लिक सेक्टर आहेत ज्यामध्ये अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि फायनान्स याविषयी यासारखे पद आपण परीक्षेच्या माध्यमातून पास झाल्यानंतर आपल्याला ती नोकरी मिळू शकते. तर अशा पद्धतीनं BComच्या विद्यार्थ्यांना सरकारी क्षेत्रामध्ये जर काम करायची इच्छा असेल तर ते विद्यार्थी बँकिंग, त्याचबरोबर काही अकाउंटिंग क्षेत्र, ऑडिटिंगचे काही क्षेत्र अशा ठिकाणी अभ्यास करून आपण ती नोकरी मिळवू शकतो. तर ही एक सुवर्ण संधी आहे. त्याचबरोबर पुढे बघा, काही प्रायव्हेट सेक्टर करिअर ऑप्शन. आता सगळ्यात महत्त्वाचं, BComच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कंपन्यामध्ये खूप सारी संधी उपलब्ध होतात. प्रत्येक कंपन्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंट असतो आणि फायनान्स डिपार्टमेंटमध्ये मॅक्झिमम BComच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. त्यामुळे अकाउंटिंग, ऑडिटिंगसाठी BComचे विद्यार्थी गरजेचे असतात. त्यामुळे आपण प्रायव्हेट कंपन्यामध्ये, IT सेक्टरमध्ये BComच्या विद्यार्थ्यांना जास्त संधी उपलब्ध होते. त्याचबरोबर काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि बँक्स. आता काही बँकेमध्ये बघा, जर खाजगी बँका असतील किंवा सहकारी बँका असतील तर अशा बँकामध्ये पात्रता ही BComची असावी अशा काही ठिकाणी कंडिशन असतात. त्यामुळे तुम्हाला इथं चांगली संधी मिळू शकते. त्याचबरोबर टॅक्सेशन फील्डमध्ये आहे, मार्केटिंग फील्डमध्ये चांगली संधी आहे, मार्केटिंग अँड सेल्समध्ये. त्यानंतर HR डिपार्टमेंटमध्ये, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ज्याला आपण मानव संसाधन विभाग असं म्हणतो, त्याच्यामध्ये देखील वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर E-कॉमर्स कंपनीज, जेवढे काही E-कॉमर्स कंपन्या असतील अशा ठिकाणी देखील कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना चांगली सुवर्ण संधी आहे. किंवा BPO आहे, KPO आहे, IT सर्व्हिस आहेत. अशा ठिकाणी BComच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळू शकते.
त्यानंतर बघा मित्रांनो, उद्योजक बनण्यासाठी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना चांगली सुवर्ण संधी आहे. बीकॉमचे विद्यार्थी स्वतः एखादा व्यवसाय उभा करून इतर लोकांना नोकरी देऊ शकतात. त्याचबरोबर काही टॅक्स फिलिंग सर्व्हिसेस आहेत, जसं की ITR फॉर्म भरणं, जीएसटी फॉर्म भरून देणे किंवा टॅक्स संबंधित काही फॉर्म भरून देणे, अशा प्रकारच्या कोर्सेस करून आपण हे स्वतःचं ऑफिस सुरू करून या प्रकारच्या सेवा आपण लोकांना देऊ शकतो. त्यानंतर ई-कॉमर्स आहे, ऑनलाईन बिझनेस आहे. सध्या मित्रांनो आपण बघत आहे ऑनलाईन बिझनेस इतकं वाढत आहे किंवा ई-कॉमर्सला इतक्या चांगली संधी आहेत की याच्या माध्यमातून आपण जर चांगलं शिक्षण घेतलात तर आपल्याला ई-कॉमर्सवर तसेच ऑनलाईन बिझनेसवर चांगलं इन्कम सोर्स मिळू शकतं. त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे इव्हेंट मॅनेजमेंट. लग्न समारंभ असतील किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा मोठमोठे कार्यक्रम असतील, तर अशा कार्यक्रमामध्ये इव्हेंट मॅनेजरला खूप महत्त्वाचं स्थान प्राप्त होतं. तिथे देखील चांगलं पॅकेज मिळतं. त्यामुळं आपण यासारख्या फील्डमध्ये वळावं. इथं देखील आपल्याला चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे गव्हर्नमेंट एक्झाम आफ्टर बीकॉम UPSC आहे, MPSC आहे, IBPS PO आहे, क्लर्क आहे, SBI PO आहे, RBI ग्रेड आहे, RBI असिस्टंट आहे, SSC CGL आहे, SSC CHSL आहे. SSC CGL मध्ये अकाउंट ऑफिसर, ऑडिट ऑफिसर, त्याच पद्धतीनं टॅक्स असिस्टंट हे जे पोस्ट आहेत, या पोस्टला काही प्रमाणात कॉमर्सचा अभ्यासक्रम आहे, तिथे देखील चांगली संधी आहे. त्यानंतर रेल्वे NTPC आहे, इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत, या ठिकाणी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. त्यानंतर बघा मित्रांनो, जॉब इन कॉमर्स फील्ड, वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी कोणकोणत्या आहेत. या ठिकाणी बघा आपण फील्ड आणि इकडं जॉब रोल असं दोन कॉलम दाखवलाय. अकाउंटिंग फील्डमध्ये अकाउंटंट आहे, ऑडिटर आहे, त्याच पद्धतीनं सिनियर अकाउंटंट, ज्युनियर अकाउंटंट, अकाउंट ऑफिसर, ऑडिट ऑफिसर यासारखे पोस्ट आपल्याला अकाउंटिंग फील्डमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर फायनान्स डिपार्टमेंटला फायनान्शियल अनालिस्ट, इन्व्हेस्टमेंट बँकर, त्याचबरोबर फायनान्शियल ऑफिसर, फायनान्शियल असिस्टंट अशा प्रकारचे पोस्ट आपल्याला ह्या फायनान्स विभागामध्ये बघायला मिळतात. त्यानंतर बँकिंग फील्डमध्ये बघा बँक ऑफिसर आहे. त्यानंतर बँकिंगमध्ये खूप सारे पोस्ट आपल्याला उपलब्ध आहेत, खूप साऱ्या संधी बँकिंगमध्ये आहेत. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना बँकिंगमध्ये चांगली सुवर्ण संधी आहे जर आपण त्याचा चांगला फायदा घेतला तर. आज बँकेमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना इतकं चांगले पॅकेज मिळतात आणि इतकी सुवर्ण संधी आहे, तर तशा पद्धतीने विद्यार्थी हा घडावा. जर आपण तसं घडलो तर नक्कीच बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. त्यानंतर मार्केटिंग फील्डमध्ये देखील चांगल्या संधी आहेत. सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे, सेल्स ऑफिसर आहे, ब्रँड मॅनेजर आहे. त्यानंतर HR मध्ये देखील चांगल्या संधी आहेत. HR मॅनेजर आहे, HR असिस्टंट असतो. तर अशा पद्धतीने HR फील्डमध्ये आपल्याला चांगल्या संधी आहेत. त्याचबरोबर इन्शुरन्स कंपन्यामध्ये इन्शुरन्स फील्डमध्ये देखील आपल्याला चांगली संधी उपलब्ध होतात. रिस्क मॅनेजर म्हणा, इन्शुरन्स ॲडवायझर म्हणा किंवा एजंट यासारख्या अनेक पद आपल्याला कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्या पद्धतीनं आपलं आवड, आपलं इंटरेस्ट कशात आहे बघून त्या पद्धतीनं आपण तो क्षेत्र निवडावा आणि त्या पद्धतीनं आपण वाटचाल करावी. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त कॉमर्स संबंधित मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल की कॉमर्स झाल्यानंतर
किंवा BCom झाल्यानंतर आपल्याला पुढं काय काय करता येतं, कोणकोणत्या संधी आहेत त्यांना माहिती होईल. शेअर करा. त्याचबरोबर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आपल्यापर्यंत लवकरात लवकर हे व्हिडिओ पोहोचतील. चला तर मग आता थांबूयात. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.